विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आज बीज आहे. संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये हा दिवस आज साजरा केला जातो. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचिरे आळविती सुस्वरे. पशुपक्षाला निसर्गाला घेऊन जर आपण जगलात तर पुढच्या पिढ्या जिवंत राहतील, हा संदेश घेऊन आम्ही वृक्षमित्र अभियानच्या वतीने आज म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आजच्या दिनी मुठभर चारा आणि घोटभर पाणी हा संकल्प घेऊन संपूर्ण राज्यामध्ये आम्ही काम करत असतो. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सर्वांना आव्हान आहे माझ्या भाविक भक्तांना आणि तरुण मंडळाला की आपल्या वाटेवर वसरीवर पटांगणामध्ये थोडंसं पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, कारण निसर्ग जगला तर आपण जगणार आहेत. म्हणून आजच्या दिनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्तानं सर्वांना वृक्षमित्र अभियानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी अशा पद्धतीनं मुठभर चारा आणि घोटभर पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करतो. मौजे ममदापूर पाटोदा तालुका अंबेजोगाई येथे वृक्षमित्र अभियानच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजेच्या निमित्ताने गेल्या 15 वर्षापासून मुठभर चारा आणि घोटभर पाणी हे घेऊन गावोगावी पक्ष्यांना आणि पशूंना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. याची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज मोफत रोपवाटिकेचे वृक्षमित्र अभियान यांच्या वतीने करण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे सुरुवातीला पूजन करून मातीच्या भांड्यामध्ये पाण्याची व धान्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्यामध्ये वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्या अर्धांगिनी सौ मोहिनी देशमुख, मुलगी सृष्टी देशमुख, मुलगा सुमोद देशमुख व स्वतः सुधाकर देशमुख यांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे सुरुवातीलाच वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेकांना घोटभर पाणी आणि मुठभर धान्य अशा पद्धतीची आव्हान करण्यात आलेले आहे.